सर्वांना नमस्कार. 4 दिवस साठून राहिलेले विरहाचे ढग बरसून शांत झालेला अर्जुन आणि तापलेली धरणी धो मुसळधार पाऊस पिऊन शांत व्हावी तशी तन्वी त्याच्या प्रेमाच्या वर्षावाने चिंब होऊन दोघेही शांत झोपले होते. आणि झोपेचा एक प्रहर पूर्ण झाला आणि पहाटे पहाटे पुन्हा मेघ दाटून आले. ढगांनी गर्दी केली आणि त्याच्या हातांनी पुन्हा हालचाल सुरू केली. मग त्याच्या रेशमी मिठीत असलेली तीही पुन्हा हालचाल करू लागली. तन्वी अर्जुनला घट्ट बिलगली आणि त्याच्या छातीवर मानेवर किस करू लागली. अर्जुनसुद्धा हळूहळू उत्तेजित व्हायला सुरुवात झाली आणि त्याने पुन्हा त्यांचा पहाटेचा हळवा सॉफ्ट रोमॅन्स करायला सुरुवात केली. अंधारातच त्याने तिचे चेहऱ्यावर आलेले केस दूर केले आणि तिच्या ओठांवर हळूवार ओठ टेकवले आणि हळूच तिची कंबर दाबली. तशा तिच्या नाजूक भावना पुन्हा उचंबळून आल्या आणि ती न राहून त्याच्या अंगावर आली. आता तिने त्याच्या ओठांचा ताबा घेतला. तन्वी अर्जुनला खूप हार्ड किस करत होती आणि अर्जुनने त्याचं अख्खं शरीर तिच्या ताब्यात दिलं होतं. आणि आता तन्वी खूप बेभान झाली होती. एकमेकांच्या विरहाची तडप इतकी होती की एकदा मिलन होऊन ती भागणारच नव्हती. आणि कशी भागेल? आधीच ते आसुसलेले होते एकमेकांच्या सहवासाला. मग 4 दिवसाचा सक्तीचा विरह. दोघेही तरुण, तडपदार, हॉट, सेक्सी आणि भरपूर रोमॅन्टिक आणि एकमेकांवर जीवापाड प्रेम असा जोडीदार असल्यावर रोमॅन्सची काय कमी. आणि आता तिचं त्याला किस करून झालं आणि तन्वी थकून त्याच्या शेजारी झोपली. तिने अर्जुनला उत्तेजित करत त्याच्यातला पुरुष जागा केला होता आणि तिचं सगळं करून झाल्यावर तो त्याचा पवित्रा घ्यायला तयार झाला. पुन्हा आकाश दाटून काळे ढग जमा झाले आणि पुन्हा तो तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागला. आणि त्याच्या प्रणयाच्या वर्षावात ती पुन्हा एकदा मनसोक्त न्हावून निघाली आणि अर्जुन थकून तिच्या कुशीत झोपला. तिनं दोघांच्याही अंगावर ब्लँकेट घेतलं. तसं त्या दोघांशिवाय कोणीच नव्हतं त्या रूममध्ये, पण तरीही डोळ्यांचं काय करायचं? त्यातली लज्जा झाकण्यासाठी तिने दोघांचीही विवस्त्र शरीरे झाकून टाकली. तो शांत पडला होता, पण तन्वीला मात्र झोप येतच नव्हती. ती तशीच त्याच्या दाट केसात हात फिरवत विचार करत होती. काल किती लहान मुलांसारखे भांडलो ना आम्ही, पण अर्जुन सगळं विसरून गेला. म्हणजे त्याच्या स्वभावात खूप फरक पडत आहे, तो बदलतोय. आणि ती म्हणाली, आता तन्वी, नो मोर फाईट, आता बास. तो तुझा नवरा आहे. 4 चौघात त्याचा मान राखला गेलाच पाहिजे. त्याला लाथ नव्हती मारायला पाहिजे तू. पतीला परमेश्वर मानून त्याच्या पाया पडणारी खुळी जुन्या विचाराची मुलगी नव्हती ती, पण तरीही नवऱ्याचा रिस्पेक्ट मी केलाच पाहिजे असा तिचा स्वतःलाच घातलेला नियम होता. टिट फॉर टॅट करणारा अर्जुन, त्याने मलाही लाथ मारू शकला असताना, पण त्यानं असं नाही केलं, कारण त्याचं त्यालाच माहीत. पण तन्वी मात्र त्याला लाथ मारून स्वतःच हर्ट झाली होती. आणि उद्या आमचं बाळ आल्यावर ते हे सगळं पाहून काय परिणाम होईल त्याच्यावर? अरे बापरे! तन्वी मॅडम आता फारच दूरचा विचार करत होत्या आणि बाळाचा विचार मनात येऊन ती पुन्हा गोडगोड लाजली आणि स्वतःलाच म्हणाली, तन्वी मॅडम, किती घाई, जरा धीरज रखो. तुमचा नवरा आत्ताच यासाठी तयार नाही होणार. तन्वी तशी खूप शहाणी होती हे तर दिसतच होतं. तो एवढा तिरसट असूनही ती त्याला सांभाळून घेत होती. पण काल तिला काय झालं होतं काय माहीत? दोघांचं भांडण बेडरूमच्या बाहेर गेलं याचा तिला पश्चाताप होत होता. अतुल आणि त्याची बायको घरचेच होते, शिवाय त्यांच्याच वयाचे आणि खूप क्लोज होते. मे बी अतुलला आमच्याबद्दल सुरुवातीपासून सगळं माहीत आहे, त्यामुळे असावं कदाचित. पण यापुढे अर्जुनला भांडायचं नाही असं म्हणून तिने पुन्हा एकदा त्याच्या तोंडाकडे पाहिलं. तृप्तीची, समाधानाची एक झलक त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती. जिमने कमावलेली त्याची पिळदार शरीरयष्टी पुन्हा एकदा तिच्या नजरेत पडली आणि तिने पुन्हा हळूच गालात हसून लाजून त्याच्या गालावर किस केला. तिला त्याचं शरीर सोडूच वाटत नव्हतं. तिची नशा कधी उतरणार होती काय माहीत? तिची तहान आता पुरती तरी भागली होती आणि आता 7 वाजले होते. तिला उठायचं होतं त्याच्यासाठी नाश्ता बनवायला, पण अर्जुनने एक हात आणि पाय तिच्या अंगावर टाकून तिला पूर्ण जेरबंद करून टाकलं होतं आणि तो मात्र गाढ झोपला होता. नाजूक तन्वी निम्मी त्याच्या अंगाखाली सापडली होती, पण त्याचं ओझं नव्हतं वाटत तिला. उलट तिच्या छातीवरचा त्याचा हात तिने तिच्या हाताने घट्ट पकडला होता. त्यालाही ऑफिसला जायचं होतं. मग उशीर झाला की सगळंच नियोजन फसतं, म्हणून तिने त्याचा पाय काढण्याचा प्रयत्न केला, पण अजिबात तो हलला नाही. हाताचीही तीच अवस्था. तन्वीच्या अंगात आता इतकी एनर्जी नव्हती.
रात्रभर चांगलाच आराम झाला होता तिचा. मग कशी असेल एनर्जी? रात्री त्याच्या प्रणयाच्या झंझावाताने तिचं अंग फारच कुस्करून टाकलं होतं. पूर्ण शरीरभर रोमांस लहरी उठत होत्या अजूनही. ते आठवूनच साधा त्याचा एक हात उचलण्याचंही त्राण तिच्यात नव्हतं. आराम तर करू वाटत होता, पण आता हे रोज रात्री होणार त्यांच्यात. मग रोजच असं पडून राहायचं की काय? ब्लॅक बेल्ट कराटे चॅम्पियन तन्वी मॅडम खूप नाजूक होत्या, पण व्हायचं तेव्हाच त्या कठोर व्हायच्या. बेडरूममध्ये नवऱ्यासमोर मात्र त्या नाजूकपणाच करायच्या आणि तेच शोभून दिसतं. आता त्याला उठवल्याशिवाय तिच्याकडे पर्याय नव्हता आणि ती म्हणाली, अर्जुन उठ ना बेबी, मला उठायचे, तुझा हात काढ. पण अर्जुनने हे ऐकून जणू काही उलटं ऐकल्यासारखं आणखीनच तिच्या अंगावर हातापायाची घट्ट मिठी घातली आणि त्याची पकड घट्ट केली. ती त्याला पुन्हा गोड आवाजात म्हणाली, अर्जुन प्लीज, तुलाही ऑफिसला जायचं आहे ना, उठ ना रे. तू झोप हवं तर, पण मला तरी उठू दे. पण खट्याळ अर्जुन सर ऐकतच नव्हते आणि तिला कळलं की तो जागा आहे आणि मुद्दाम हे करतोय आणि तिनं त्याला गुदगुल्या करायला सुरुवात केली. तसा तो खूप हसायला लागला आणि तिचे हात पकडत म्हणाला, झोप ना अजून थोडा वेळ, माझी इच्छा पूर्ण होईपर्यंत. तुला घाई का असते ग? अरे मला नाश्ता बनवायचा आहे ना, आणि तुझी ऑफिसची तयारी कोण करणार? आणि त्याला आठवलं की ती काल ऑफिसची तयारी करून देताना कशाने तरी तुझा गळा आवळणार असं म्हणाली होती. कोणता बरं शब्द होता तो? अर्जुन पूर्ण विसरून गेला होता तो विचित्र शब्द. आणि तो तिला जवळ ओढून घेत म्हणाला, नको, माझी ऑफिसची तयारी मीच करणार. आणि ती म्हणाली, का? असं का? रोज तर मी करते ना. आता तन्वी कालचा प्रसंग विसरून गेली होती, पण अर्जुन सर एवढ्या सहजासहजी कसा विसरतील? तो सगळं विसरून गेला आणि रात्री जवळ आला. हा आपला तिचा गैरसमज होता आणि तो म्हणाला, नको, तू काल म्हणाली होतीस ना तू माझा गळा आवळशील. काय बरं? कशाने आवळशील? कोणता शब्द होता ग तो? आणि ती खूप हसायला लागली आणि म्हणाली, नाही सांगणार. आणि अर्जुन म्हणाला, आता सांगच. मग ती म्हणाली, आधी सोड मग सांगते. आणि तो म्हणाला, आधी सांग मग सोडतो. झालं, पुन्हा यांचं सुरू झालं. हे दोघं कधी मोठं होणार काय माहीत. आणि ती म्हणाली, अर्जुन सोडणार आहे, मला खरंच जाऊ दे. आणि अर्जुन तिला किस करत म्हणाला, तनू, तुला सांगितलं ना मी, त्या कामासाठी नोकर आहेत आपल्याकडे, तू का स्वतः धडपडतेस? आता तर मी तुला नाही म्हणजे नाहीच सोडणार. अरे पण हे असं पुढचं काहीतरी म्हणणार इतक्यात त्याने तिच्या तोंडावर हात ठेवला आणि हळूच तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, माय हॉट बेबी डॉल, लिसन टू मी. तू किचनमध्ये जायचं नाहीस म्हणजे नाहीस. महिन्यातल्या ते 4 दिवसच नाही, तर आता इथून पुढे कधीच नाही. अँड दॅट्स माय ऑर्डर. आणि पुढे म्हणाला, डोंट टेक इझी, आय एम सिरियस. आणि हे मी खरंच बोलतोय, तू गांभीर्याने ऐक. तू आता कधीच किचनमध्ये जायचं नाहीस. आता तन्वी त्याच्या डोळ्यात पाहून मनात म्हणाली, किचनमध्ये नको जाऊ तर काय करू मी दिवसभर घरी? काहीच नाही करण्यासारखं, म्हणून तर रमत होते ना किचनमध्ये. ती माझी हॉबी होती ना. आणि आता ती पण या क्यूट हबीने सोडायला लावली. मी आता तेही करायचं नाही. मग काय करू आता दिवसभर? पण आता काहीच बोलायला नको. त्याला नाही म्हणायचं नाही म्हणून ती शांत बसली. बाहेर नोकर आले होते त्यांच्या वेळेला. त्यांची कामं सुरू होती. पण ती उठली नाही म्हटल्यावर त्यांच्या मेडने सुद्धा नाश्ता बनवायला सुरुवात केली. कारण नाश्ता कोणी खाऊ अगर न खाऊ, पण तो वेळेला तयार करण्याचं काम होतं त्यांचं. अर्जुन सर आणि तन्वी मॅडम अजूनही ब्लँकेटमध्येच होते. रोमॅन्टिक गप्पा, मधूनच लहर आली की एखादा किस, शर्व शरीरभर आवेगाने स्पर्श, मग पुन्हा हातात हात, मध्येच गुदगुल्या, अशी त्यांची मस्ती चालली होती. कालची कुस्ती जरा जास्तच झाली होती. आता 7:45 वाजले होते तरीही अर्जुन तन्वीला सोडत नव्हता. ती वाट पाहत होती की तो कधी घड्याळात पाहिल आणि उठेल, पण कसलं काय, अर्जुन सर तर उठायचं नावच घेत नव्हते. आणि तो पुन्हा तिच्या उघड्या शरीरावरून हात फिरवत होता आणि त्यानं हळूच ब्लँकेट बाजूला केलं तसं तिने अर्जुन असं ओरडत पुन्हा ब्लँकेट अंगावर घेतलं. आणि तो हसत म्हणाला, व्हॉट हॅपन बेबी? असू दे ना, मला पाहू तरी दे, माझी सेक्सी बायको. आणि ते ब्लँकेट पुन्हा अंगासोबत घट्ट पकडत म्हणाली, नाही हा अर्जुन, आता बास. आणि अर्जुन लाडात येऊन म्हणाला, अगं असं काय करतेस, एकदा पाहू दे ना, बस. मग रात्रभर काय केलंस तू? डोळे झाकून बसला होता की काय? आणि तो म्हणाला, रात्री तर अंधार होता, अंधारात दिसायला मी काय घुबड आहे का? आणि ती खूप हसली आणि म्हणाली, ते मला माहीत नाही, पण आता नको. आणि तो हट्ट करत होता. त्यानं जोर लावून एका झटक्यात ब्लँकेट बाजूला केलं असतं, पण तिनं स्वतःहून ते दूर करावं असं त्याला वाटत होतं. कारण असं करताना ती लाजून चूर चूर होताना त्याला पाहायची होती. जशी काय ती त्याला कितीतरी वर्षातून भेटली असल्यासारखा तो करत होता. त्याचं मनच भरत नव्हतं.
तिच्या स्पर्शाने, आणि तिला मात्र आता आंघोळ करायची होती. त्याला विनंती करून तर काहीच उपयोग नव्हता. ऑफिसची घाई पण करत नव्हता, कारण या 4 दिवसात घरी काही काम नव्हतं. म्हणून हुशार अर्जुन सरांनी ऑफिसची कामं खूप केली होती. आणि इतक्यात अतुलचा फोन आला. अर्जुनने ते पाहिलं आणि म्हणाला, आता याला काय झालं? इतक्या सकाळी सकाळी कोण फोन करतं? डफर आहे नुसता. पण कामाशिवाय तो असा फोन करत नव्हता. अर्जुनला त्याचा फोन कधीच टाळता येत नसे. आणि त्याने फोन उचलला आणि म्हणाला, अतुल, तू झोपला नाही का रे रात्रभर? आणि अतुल म्हणाला, नाही ना सर, झोपच नाही लागली मला रात्रभर, फक्त तुमच्या काळजीने. डोळ्याला डोळा नाही लागला माझ्या. आणि अर्जुन म्हणाला, बायकोच्या डोळ्याला डोळे भिडवत बसला असशील रात्रभर, मग कसा लागेल डोळ्याला डोळा? अर्जुन त्याची चेष्टा करत म्हणाला. आणि अतुल हसला आणि म्हणाला, ते झालंच हो, पण तुमचं काय? तुम्ही दोघं मात्र डोळ्यात डोळे घालून खुन्नस देत होता एकमेकाला, म्हणून काळजीत होतो. का आता माझी का काळजी वाटली तुला? अर्जुनने विचारलं. आणि अतुल म्हणाला, हो, काल तुम्हा दोघांना असं शीतयुद्ध करताना पाहिलं आणि फार भीती वाटली मलाच. तुम्ही फार मोठा पंगा आणि रिस्क घेतली आहे रात्री. आणि अर्जुन हसून मनात म्हणाला, आता तीच रिस्क रात्रभर आणि आत्ताही माझ्या मिठीत आहे. मग पुढे अतुल म्हणाला, आणि सर, तुमचा पाय कसा आहे हो? अतुल त्याचं हसू दाबत होता. आणि अर्जुन डोळे मोठे करून मनात म्हणाला, ओ माय गॉड, म्हणजे याला टेबल खालचं सगळं दिसलं की काय? कुठे कुठे लक्ष असतं या गाढवाचं काय माहीत. आणि अर्जुन नुसता म्हणाला, आहे ठीक आहे. मग अतुल म्हणाला, खरं तर मी रात्रीच फोन करणार होतो, तुम्ही घरी व्यवस्थित पोहोचला की नाही हे विचारण्यासाठी, कारण मॅडम फार चिडल्या होत्या ना तुमच्यावर, पण नाही जमलं मला. आणि अर्जुन आता फोनमध्ये गुंतला आहे हे पाहून तन्वी हळूच त्याच्या हातातून निसटून जाण्याचा प्रयत्न करत होती. पण अर्जुनने तिच्या कमरेत हात घातला आणि पुन्हा तिला घट्ट जवळ ओढली आणि नकारार्थी मान हलवून तिला खुणावलं, नो चिटिंग. आणि अतुल अर्जुनला सोडत नव्हता. त्याला त्याच्या तोंडून रात्रीची गंमत ऐकायची होती आणि सारखा सारखा विचारत होता, सर तुम्ही ठीक आहात ना? तुम्ही ठीक आहात ना? मला तुमची काळजी वाटत होती. आणि इकडे तन्वी मात्र वैतागली होती. तिला कसं तरीच झालं होतं. तो सोडेना, आंघोळही करू देईना, धडना नाश्ता बनवू देईना. किती रोमॅन्टिक व्हावं माणसानं एकाच दिवसात. आता मलाच कंटाळा आलाय, असं ती मनात म्हणाली. आणि अर्जुन अतुलला म्हणाला, नो, आय एम नॉट ओके. आणि अतुल म्हणाला, का? काय झालं सर? अरे फार गंभीर जखमी झालो आहे मी, जवळजवळ हाफ मर्डर झाला आहे माझा. आणि आता हा अतुलला रात्रीच्या गाऊनबद्दल नाही ना बोलणार असं वाटून तन्वी त्याचं तोंड पकडत होती आणि अर्जुनने त्याचं तोंड लगेच सोडवून घेतलं. मग हाफ मर्डर हा शब्द ऐकून तिने त्याच्या छातीवर लाडाने एक बुक्की घातली. आणि अतुल म्हणाला, म्हणजे तुम्ही भांडला की काय घरी गेल्यावर सर? आणि जोरदार मारामारीसुद्धा केली तुम्ही? आणि भांडण कशाने केलं? आणि अर्जुन म्हणाला, अरे काय सांगू तुला, रात्री तुझ्या घरून निघालो आणि पुन्हा तन्वी मॅडमना आईस्क्रीम खायची लहर आली. आणि अतुल म्हणाला, काय सांगता? अर्जुन म्हणाला, हो तर. मग त्यांनी गाडी थांबवली आणि 4-5 आईस्क्रीम खाल्ले, तरीही मॅडम तापलेल्या होत्याच. मग घरी आलो, घरचा फ्रीजमध्ये होता नव्हता तो सगळा बर्फ डोक्यावर ठेवला, पण उपयोग शून्य. आणि शेवटी भांडण झालंच. आणि अतुल हसत म्हणाला, पण कशाने? तलवार, लाटणं, भाला, चमचा, फ्लॉवर पॉट, खुर्ची की आणखी काय घेऊन? आणि अर्जुन हसत म्हणाला, फाईट तर झाली आमच्यात, पण तू सांगतोस त्यापैकी काहीच नाही घेतलं. आणि अतुल म्हणाला, मग कशानं? मल्लयुद्ध केलं की काय सर? नुसतं खालीवर आणि धरपकड. अतुल अर्जुनला चिडवत म्हणाला. आणि अर्जुन गालात हसत म्हणाला, गुलाबाच्या पाकळ्यांनी फाईट केली आम्ही. झालं तुझं समाधान ऐकून? आणि ते ऐकून अतुल म्हणाला, असं होय, मग ही तर फारच रोमॅन्टिक फाईट होती सर. पण तुम्ही जखमी कसे झालात? हाफ मर्डर वगैरे काहीतरी म्हणत होता ना तुम्ही? सावट अतुलला आणखीन काहीतरी ऐकायचं होतं. पण अर्जुन म्हणाला, आता फोन का केला होता ते सांग, नाहीतर मी तुझा फुल मर्डर करेन. आणि हे ऐकून तिकडे अतुल आणि इकडे तन्वी खूप हसली. आणि मग अतुल म्हणाला, अहो सकाळी सकाळी मेल चेक केला. आणि असं म्हणून अतुल थोडा थांबला. आणि काय? अर्जुनने विचारलं. आणि अतुल फार दुःखी आवाजात म्हणाला, सर आपणास कळविण्यास खेद होतोय मला. आणि अर्जुन म्हणाला, तुझी नौटंकी बंद कर आणि सांग पटकन. आणि अतुल म्हणाला, सर खरं खरं सांगू ना? आणि अर्जुन म्हणाला, अतुल आता मार खाशील तू माझा. काय झालंय? कोणाचा मेल आला आहे सांग लवकर. आणि अतुल म्हणाला, सर मेल अमेरिकेवरून आला आहे,
बिझनेस कॉन्फरन्स आहे उद्यापासून 8 दिवस आणि तुम्हाला आजच रात्रीच्या फ्लाईटने निघावं लागणार आहे. अतुलने एका दमात सगळं सांगून टाकलं, कारण त्याला माहीत होतं की हे ऐकून अर्जुन सरांना फार म्हणजे कसलाच आनंद नाही होणार, कारण त्यांना आता अजून काही काळ तरी त्यांच्या बायकोसोबत राहायचं होतं. आणि अर्जुन शॉक बसल्यासारखा ओरडतच तन्वीला मिठीतून सोडत म्हणाला, व्हॉट? नो अतुल, प्लीज काहीतरी कर ना. तोपर्यंत संधीचा फायदा घेऊन तन्वी हळूच बाथरूममध्ये पळाली आणि अतुल ही फार गयावया करत म्हणाला, नो सर, आता मी काहीच नाही करू शकत. यू हॅव टू गो, तेही 8 दिवसासाठी. आणि अर्जुनने निराश होऊन फोन ठेवला आणि पुन्हा अतुलला फोन केला. आणि तो काही बोलण्या अगोदर अतुलच म्हणाला, सर मी तिकीट बुक केलं आहे, रात्री 11ची फ्लाईट आहे. आणि अर्जुन म्हणाला, एकतर गाढवा, तुला फारच घाई आहे रे मला अमेरिकेला पाठवायची. मग अतुल म्हणाला, बरं तुम्ही बोला. आणि अर्जुन म्हणाला, अजून एक तिकीट बुक कर ना. आणि अतुल आश्चर्य वाटून मुद्दाम म्हणाला, नो सर, मी नाही येणार तुमच्यासोबत. मला माहीत आहे तुम्हाला माझ्याशिवाय करणार नाही ना. किती प्रेम करताना सर तुम्ही माझ्यावर. आणि अर्जुन म्हणाला, ए बिंडोक, मी तुझी आठवण का काढू? तन्वीसाठी पण एक तिकीट बुक कर. आणि अतुल म्हणाला, येस सर. आणि अर्जुन मनात म्हणाला, मी आता नाही राहू शकणार तिच्याशिवाय एकटा. तन्वी बाहेर आली की मी हे तिला सरप्राईज देणार. आणि इतक्यात तन्वी बाहेर आली आणि त्याचा चेहरा पाहून म्हणाली, काय झालं आहे अर्जुन? एनिथिंग सिरियस? आणि अर्जुन म्हणाला, येस, मी आज रात्री अमेरिकेला जातोय 8 दिवसासाठी. आणि तीही नाराज झाली. आणि अर्जुन पुढे म्हणाला, पण तूही माझ्यासोबत येतेस, ओके? आणि ती खुदकन हसली. तिचा नवरा तिच्याशिवाय राहत नाही हे समजलं तिला. कोणती बायको खुश नाही होणार आपल्या नवऱ्याचं इतकं प्रेम पाहून. तो तिच्यासाठी वेडा झाला होता आणि त्याचं हे वेडेपण वाढत चाललं होतं. आणि अतुलचा फोन आला आणि अर्जुन खूप खुश होता, कारण तन्वीचंही तिकीट बुक केलं असणार म्हणून. त्यानं हसत हसत फोन घेतला आणि अतुल म्हणाला, सॉरी सर, पण मॅडमच्या पासपोर्टचा प्रॉब्लेम दाखवत आहे, तिकीट बुक होत नाही आणि तो प्रॉब्लेम दुरुस्त करण्यासाठी 2 दिवस तरी लागतील. आणि अर्जुनने ओ नो शिट असं म्हणून निराश होऊन कपाळावर हात मारला आणि तन्वीला सांगितलं आणि तीही नाराज झाली. पुन्हा 8 दिवस विरहात झुरावं लागणार होतं त्या दोघांना. आणि मग अर्जुनने पुन्हा अतुलला फोन केला आणि म्हणाला, ऐक, मी आज ऑफिसला नाही येणार, घरूनच निघेन अमेरिकेसाठी. आणि हे ऐकून अतुलसुद्धा हसून गाणं म्हणायला लागला, जुदाई ओ जुदाई, हो रब कैसी ये जुदाई. आणि फोन ठेव गाढवा, जखमेवर मीठ चोळतोस माझ्या, असा रागात म्हणून अर्जुनने फोन ठेवला आणि तन्वी बाहेर निघाली. तशी अर्जुनने तिला पुन्हा पकडून जोरात जवळ ओढली आणि घट्ट आलिंगन देऊन म्हणाला, तनू, तू ऐकलं नाही का मी आता फोनवर काय म्हणालो? आणि ती म्हणाली, हो ऐकलं ना, हेच की तू आज ऑफिसला नाही जाणार. आणि मग अर्जुन पुन्हा तिच्या उघड्या मानेवर एक बोट फिरवत तिच्या छातीवर एक टक पाहत फार मादक आवाजात म्हणाला, आता तू बाहेर गेलीस तर मी काय करू एकट्या बेडरूममध्ये? आणि ती त्याचं बोलणं कळून लाजली. अर्जुन सरांना आता हा अख्खा दिवस सत्कारणी लावायचा होता, पुरेपूर फायदा घ्यायचा होता या वेळेचा. तिचाही नाईलाज झाला आणि तन्वी लाजून म्हणाली, अर्जुन सर, नाश्ता रेडी असेल तो तरी खा ना. आणि अर्जुनने तिला पुन्हा ब्लँकेटमध्ये ओढली आणि म्हणाला, आता नाश्ता, लंच आणि डिनरसाठी मी तुलाच खाणार. असं म्हणून त्याने तिचे कपडे काढून ब्लँकेटच्या बाहेर फेकून दिले आणि तन्वी खूप खूप लाजली.